श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीला करा राशीनुसार उपाय. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवास केले जातात, व्रत केले जातात. भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला येते, तिला महाशिवरात्री असं म्हणतात. महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एक प्रहरी विश्रांती घेतो. शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. पुराणात ही महाशिवरात्री ही भगवान शिवांची रात्र मानली गेली आहे. या दिवशी शिवांची आराधना केल्याने नशिबात नसलेले सर्व काही मिळते. यामुळे या दिवशी सर्व भक्त भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार भगवान शंकरांचे उपाय केले तर तुम्हाला खूप फायदे होतील. तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावेत. मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करावी. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी भगवान शंकरांना दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा द्यावा. यामुळे अशुभ ग्रहांचा प्रभाव नाहीसा होईल. मिथुन रास असणाऱ्यांनी समृद्धी आणि आनंदी जीवनासाठी शिवलिंगावर दूध, तूप किंवा मधाचा अभिषेक करावा. महाशिवरात्रीला भगवान शंकरांना केशराची मिठाई अर्पण करा. कर्क धन, धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा. शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करावेत. स्नेह शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा. शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा. व्यवसाय आणि नोकरीत लवकर फायदा होईल. कन्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतील. तूळ सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा. भगवान शंकरांना भांग, धतुरा आणि बर्फी अर्पण करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करा. भगवान शिवाला 108 बेलपत्र आणि बेर अर्पण करा. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील. धनु राशीच्या लोकांसाठी शुभ कार्यासाठी दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. भगवान शंकरांची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी. मकर सुख आणि सौभाग्यासाठी शिवलिंगावर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा. भगवान शंकरांना भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळेल. कुंभ सुखी जीवनासाठी दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. शमीच्या फुलाने शिवांची पूजा केल्याने शनिदेवांच्या पीडेपासून आराम मिळतो. मीन सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करावा. शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करावे. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.